मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य येत असतो आणि एक दिवस जात असतो. माणसाचे दिवस दोन ठरलेले, येणे आणि जाणे. उपजे ते नाशे आणि नाशे ते पुनरुपी दिशे आणि हे घटिका यंत्र देशे परिभ्रमेगा. जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जातच असतो. ती स्त्री असो अथवा पुरुष असतो, प्रत्येकाचा काळ ठरलेला असतो. काळाच्या नियमाप्रमाणे कोणी अगोदर जाईल, कोणी मागे जाईल, कोणी पुढे जाईल, पण प्रत्येकाच्या पाठीमागं जाणं हे ठरलेलं असतं. पण जात असताना मनुष्य जन्मामध्ये आपण काय केलं हे कर्म त्यांचं शिल्लक असतं. ते कर्म घेऊन मनुष्य या लोकातून परलोकामध्ये जात असतो. मनुष्य जात असताना, मनुष्य गेला असताना त्यांची आई असेल, त्यांचे वडील असेल, त्यांची पत्नी असेल, कोणाचा पती असेल, कोणाचा मुलगा असेल, काही गोष्टी जीवनामध्ये अनिवार्य म्हणून ठरलेल्या आहेत. सुभाषितकारांना जीवनामध्ये एकूण 16 संस्कार सांगितले. त्यापैकी जन्माचा संस्कार, विवाहाचा संस्कार, मृत्यूचा संस्कार, अनेक प्रकारचे हा शेवटच्या अशा प्रकारे आणि 16 संस्कार सांगितले. त्यापैकी हा एक जाण्याचा 13व्यांचा संस्कार आहे. मनुष्य गेल्यानंतर किंवा महिला कोणीही गेल्यानंतर त्यांची या ठिकाणी जे काही आपण जे मुलगा असतो त्या दिवशी आई वडिलांचं या ठिकाणी गेल्यानंतर पुण्य पर्व काळाचा दिवस असतो. त्या पुण्य पर्व काळाच्या दिवशी जो आत्मा गेल्यानंतर त्यांना दान धर्म आणि त्याच्याकरता भजन पूजन यजन करणे हा त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा धर्म असतो. त्या पद्धतीने आज आपल्या त्या गिरजाबाई जाऊन 13 दिवस झालेले आहेत. त्यांच्या मुलाने त्यांचं यथोचित कार्य या ठिकाणी पार पाडलं. पहिली गोष्ट मनुष्य गेला, त्याच्यानंतर त्याच्या उतरही करता शास्त्रोक्त पद्धतीने त्याला पिंडदान महत्वाचं असतं. 10 दिवसांचे या ठिकाणी पिंडदान देण्याचं महत्वाचं असतं. पहिल्या दिवसाचा पिंड, दुसऱ्या दिवसाचा पिंड असा प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक दिवस होऊ शकत नाही. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 10वा करणं अनिवार्य आहे. 10वा या ठिकाणी करत असताना 10व्या दिवशी पिंडदान करणे. जे काही ठरलेलं दान आहे ते काही एखादी पायाचं दान असेल, कपड्याचं दान असेल, एखाद्या बुटाचं दान असेल, सगळं गोदान असेल, सोनदान असेल, ह्या गोष्टी या ठिकाणी ठरल्याप्रमाणे मनुष्य करत असतो. या माध्यमातून गिरजाबाईच्या स्मरणार्थ या ठिकाणी त्यांच्या प्रीत्यर्थ त्यांच्या मुलांनी ह्या गोष्टी या ठिकाणी पार पाडल्या. आज 13वा दिवस आहे. मनुष्य जीवनामध्ये आई असो वडील असो प्रत्येकांचा आत्मा असतो. स्त्री असेल तरी आत्माच आहे आणि पुरुष असेल तरी आत्माच आहे. पण प्रत्येकाचा आत्मा ज्या गावामध्ये ज्या लोकांमध्ये जन्म घेतला त्या दिवसापासून तो 13 दिवसापर्यंत हा आत्मा त्याच्या घराभोवताल भटकत असतो. पिंडदान करण्याची त्यांच्याबरोबर एक जे खडा असतो त्याला जीव खडा म्हणतात. तो खडा या ठिकाणी काही मंडळी झाडाला बांधतात, काही माणसं भिंतीला वगैरे बांधतात, तर काही माणसं जिथं तो मनुष्य गेला असेल त्यांच्या जवळ या ठिकाणी ज्योत लावून जीव खड्यांची पूजा करत असतात. 13वा दिवस झाला असताना तो आत्मा घराभोवतात फिरणारा आत्मा त्या आत्म्याच्या शांती करता मनुष्य जीवनामध्ये एक अन्नदान महत्वाचं असतं. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या किंवा त्यांना पुण्य मिळावं किंवा त्यांना पुण्यरूपाची श्रद्धांजली मिळावी म्हणून त्यांच्याकरता त्या मंडळीला काहीतरी दान या ठिकाणी अनिवार्य असतं. 10वा करावाच लागतो, 13वा करावाच लागतो. जर त्या मुलाने 10वाही केला नाही आणि 13वाही केला नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी जन्माला येऊन जे माणसं आई वडिलांचं काहीच करत नाही त्याच्यात आणि जनावरात काही फरक नाही. म्हणून त्याकरता आजचा हा प्रोग्राम 13व्या दिवसाचा आहे. विठ्ठला विठ्ठला रामायण कीर्तन प्रवचन प्रबोधन काही कार्य ठेवून काही मंडळीला यथोचित प्रकारे जशी आपली शक्ती असेल तसं, कोणी मग शेकड्यामध्ये 100 असतील, काही हजारात असतील, काही 2000 असतील, जशी आपली शक्ती असेल त्याला अन्नदान करणे. ते
अन्नदानाचं पुण्य ज्या वेळेला मुलगा त्या आईवडिलाकरता करत असतो आणि तेवढं पुण्य त्या आईवडिलाला मिळत असतं. जीवनाचा प्रवास 13व्या दिवसापासून त्या आत्म्याचा सुरुवात झाला आणि तो आत्मा हे गाव सोडून आज या ठिकाणी आपल्या त्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. प्रवासाला सुरुवात करत असताना जाण्याचा मार्ग आहे, आपण म्हणतो स्वर्गवासी, आपण म्हणतो वैकुंठवासी, आपण म्हणतो जसं असेल तसं, पण प्रत्येकाला यमपुरीला जावं लागतं. यमाचा पाहुणा प्राणी हो, यमाचा पाहुणा प्राणी हो.